हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी डॉक्टर आतिश सोनटक्के आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर आतिश सोबत. सो आज आपण ODEचा युनिट नंबर 3चे क्वेश्चन जे आहेत ते बघणार आहोत. हे जे युनिट नंबर 3 आहे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ हायर ऑर्डर, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर हे आपण युनिट नंबर 1मध्ये बघितलेलं आहे. याच्या सिलेबसमध्ये LDE पाहायचं म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट बघायचे आहेत. त्यानंतर होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघायचे मीन्स याला सॉल्व करायचं आहे. याच्या सोल्युशनच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये आपण 2 टाईपमध्ये सोल्युशन काढतो. एक आहे पर्टिक्युलर सोल्युशन आणि एक आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. पहिले कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी ऑक्झिलरी इक्वेशन बनवावं लागतात, त्याच्यावरून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स मिळतात. सो आपण चला याचं जास्त वेळ न घालवता आपण याचे सोल्युशन जे आहेत ते कसे फाइंड करायचे ते बघूया. इझी क्वेश्चन्स, इझी युनिट आहे. जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युले आठवणीमध्ये ठेवले, 4 फॉर्म्युले CFचे, 4 फॉर्म्युले PIचे, तर या युनिटचा एकही मार्क्स जात नाही. पूर्ण 10 मार्क्स आपल्याला या युनिटचे आहेत ते मिळतात. ओके, सो चला वेळ न घालवता आता याच्यात काही नोटेशन्स आहे बघा. d/dxला आपण कॅपिटल Dने दाखवणार. मग जर डबल डेरिव्हेटिव्ह असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपण d² दाखवणार. n डेरिव्हेटिव्ह आपण d⁻n ने दाखवणार. ओके, सो dyचा अर्थ काय झाला मग dy/dx. सिमिलरली d²yचा अर्थ d²y/dx² या टाईपमध्ये. आता ह्या ज्या डेरिव्हेटिव्ह आहे याची पॉलिनॉमियल आपण p(d) ने दाखवतो आणि ही पॉलिनॉमियल आहे d⁻n + a1 d⁻n-1 प्लस ऑन प्लस an-1d + an. यामध्ये a1 a2 सॉन अप टू an जे ते कॉन्स्टंट आहेत आणि d जे ते डेरिव्हेटिव्ह. आता हे जे इक्वेशन आहे आपलं, हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच हे p(d) ची व्हॅल्यू आहे इम्पॉर्टंट आहे आणि पूर्ण युनिटमध्ये आपल्या कामी पडणार आहे. सो p(d) ही पॉलिनॉमियल आहे कशामध्ये d मधली. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n. सो हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि याला ऑर्डर nचं का म्हणता येतो, कारण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे ती n. आता ही d मधली पॉलिनॉमियल आहे म्हणून आपण याला p(d) ने दाखवू शकतो. d⁻n पासून d⁻0 म्हणजे 0 डेरिव्हेटिव्हपर्यंत. होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा असा अर्थ आहे यामध्ये जर राईट हँड साईडच्या Vx ची व्हॅल्यू जर का 0 झाली तर हे होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बनतो. हे पहा p(dy) हे दोन इक्वेशन सेम आहेत. p(dy) इज इक्वल टू d⁻n y प्लस p1 d⁻n-1y प्लस सो ऑन प्लस pnx y इज इक्वल टू 0. सो काय केलं यामध्ये, हा जो v(x) आहे या v(x) ची व्हॅल्यू आहे ती 0 घेतली. राईट साईड 0 झाली की इक्वेशनला म्हणतो आपण होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट बघा. इथे जे p1(x) आहे, pn-1x pn(x) आहे, ते सगळे व्हेरिएबल ऑफ x आहे, म्हणजे हे फंक्शन्स आहेत. आता आपल्याला कॉन्स्टंट कोएफिशियंट पाहिजे तर इथे आपला जो पाका आहे p1च्या ठिकाणी a1 आहे, p2च्या ठिकाणी a2, pn-1च्या ठिकाणी an-1 आणि pnच्या ठिकाणी an. सो दीज आर दी कॉन्स्टंट्स a1 a2 सॉन अप टू an. सो ही आहे आपली होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट d⁻n y प्लस a1 d⁻n-1y प्लस सो ऑन प्लस an y इज इक्वल टू 0. आणि याच इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट याचे सोल्युशन काढायचे. सो याचे जे सोल्युशन आहे हे 2 टाईपचे सोल्युशन आहे. एक आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि एक आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. ह्या दोघांची ॲडिशन केली की आपलं जनरल सोल्युशन तयार होतं. म्हणजे y इज इक्वल टू CF मीन्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि PI मीन्स पर्टिक्युलर इंटिग्रल. या दोघांची ॲडिशन केली की आपल्याला जनरल सोल्युशन मिळतं. सो इथपर्यंत प्रॉब्लेम आपल्याला पाहिजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. कसे असणार आहे d⁻n प्लस a1 d⁻n-1 प्लस a2 d⁻n-2 प्लस सो ऑन प्लस an. ठीक आहे, ही झाली पॉलिनॉमियल d मधली. याला y ने मल्टिप्लाय केलं की हे झालं पॉलिनॉमियल इक्वेशन इज इक्वल टू 0 घेतलं की पॉलिनॉमियल इक्वेशन इन y. याचे 2 टाईपचे सोल्युशन आहे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल, जे आता डिटेलमध्ये आपण बघूया. सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रलची आपण ॲडिशन केली की आपलं जनरल सोल्युशन y जे आहे ते तयार होतं. चला एक एक बघू. सगळ्यात पहिले कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे आहे ते आपण CF ने लिहितो आणि याला डिनोट करतो YC ने. पहा YC मीन्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, वायचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. यासाठी काय करावं लागतं, सगळ्यात पहिले आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन किंवा ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करावं लागतो. जे इक्वेशन आपलं जी पॉलिनॉमियल आहे p(d) यामध्ये d ची व्हॅल्यू m पुट केली की आपलं जो ऑक्झिलरी इक्वेशन तयार होतं. बघा लेफ्ट हँड साईडला p(d) असतो म्हणजे डेरिव्हेटिव्हची जी ती पॉलिनॉमियल असते, त्यामध्ये d च्या ठिकाणी स्मॉल m पुट केला की ऑक्झिलरी इक्वेशन, ज्यालाच कॉम्प्लिमेंटरी इक्वेशन सुद्धा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सुद्धा म्हणतात, ते आपला जो तयार होतं. ओके, सो हे पाय p(d) पासून या टाईपमध्ये आपण d ची व्हॅल्यू m टाकली की p(m) तयार होईल.
एम रेस टू दी पॉवर एन. आपलं जो इक्वेशन कसं होतं, डी रेस टू दी पॉवर एन प्लस A1 डी रेस टू दी पॉवर एन मायनस 1 प्लस सो ऑन प्लस AN मायनस 1 डी प्लस AN इज इक्वल टू 0. हे जे डी आहे हे डी रिप्लेस केले एमने, डी रिप्लेस केले एमने, की आपला जो असं इक्वेशन तयार झालं. याला म्हणू आपण पॉलिनॉमियल ऑफ ऑर्डर एम आणि यालाच म्हणतो आपण ऑक्झिलरी इक्वेशन. आता आपला जो इक्वेशन आहे एममध्ये, एमची जेवढी पॉवर असतील तेवढे आपल्याला रूट मिळतील. सो एम स्क्वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर एमचे 2 रूट मिळतील. पॉलिनॉमियल क्यूबिक असेल, एम क्यूबचं इक्वेशन असेल तर आपल्याला 3 रूट मिळतील. सो आपल्याला या प्रकारे एमच्या व्हॅल्यूज मिळतील. आता आपला जो हे इक्वेशन आहे, या इक्वेशनला सॉल्व्ह केलं की आपल्याला जो एमच्या डिफरंट टाईपच्या व्हॅल्यूज मिळणार आहे. या एमच्या डिफरंट टाईपच्या व्हॅल्यूजवरून आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ठरेल. सो एमच्या व्हॅल्यूज काय काय असू शकतात इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर, रिअल आणि डिस्टिंक्ट. जसं एमची व्हॅल्यू 1 आली, 2 आली, किंवा 1 आला -1 आला, दीज आर रिअल नंबर्स. अँड दीज आर डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट टाईपचे आहेत, रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल अँड रिपीटेड म्हणजे रिअल पण परत परत. फॉर एक्झाम्पल एमची व्हॅल्यू आपल्याला 2 आणि 2 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 टाइम्स. सो दिस इज रिअल अँड रिपीटेड. सर्ट्समध्ये आपला जो रूट असू शकतात 2 + √3, 2 - √3, दीज आर सर्ट्स. त्यानंतर कॉम्प्लेक्स रूट असे असू शकतात x + iy टाईपचे, जसं एखादा असेल 2 + i × 3, 2 - i × 3, कॉम्प्लेक्स. आणि कॉम्प्लेक्स आणि रिपीटेड हेच रूट परत परत जर मिळत असतील तर कॉम्प्लेक्स आणि रिपीटेड. ओके. सो इथपर्यंतचा पार्ट एकदा लक्षात घ्या. जे आपली लेफ्ट हँड साईड पी ऑफ डी आहे त्यामध्ये डीच्या ठिकाणी एम पुट केला की ऑक्झिलरी इक्वेशन मिळतं. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट फाइंड केले की रूटवरून आपल्याला CF मिळणार आहे. आता वेगवेगळ्या रूटसाठी वेगवेगळ्या CF कसा असतो ते बघूया. पहा, इफ द रूट्स ऑफ द सी आर रिअल अँड डिस्टिंक्ट, जर आपला जो रूट्स आहे रिअल आणि डिस्टिंक्ट असतील, आपला जो n रूट्स आहे M1 + M2 + सो ऑन अप टू Mn असे वेगवेगळे रूट्स आले आणि रिअल नंबर आले, तर सोल्युशन आहे YC इज इक्वल टू C1 e⁻ M1x. हे पहा, पहिला रूट आहे म्हणून M1x, C2 e⁻ M2x + Cn e⁻ Mnx. इथे एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे, जेवढे एमच्या व्हॅल्यूज मिळतील तेवढे आपला जो कॉन्स्टंट तयार झाले पाहिजे. एमचे n व्हॅल्यूज आहे, सो आपला जो इथे C1 आहे, C2 आहे, अप टू Cn आहे, तेवढे कॉन्स्टंट बनले पाहिजे. रूट ज्या वेळेला वेगवेगळे तयार होतात, फॉर एक्झाम्पल आपला जो रूट जर का 2च मिळाले 1, 2, तर याच्यासाठी CF मिळेल YC इज इक्वल टू C1 e⁻1x + C2 e⁻2x. ओके. 2 रूट असेल तर 2 कॉन्स्टंट आले पाहिजे आणि फॉर्म्युला जो आहे तो इथे लिहिलेला आहे. जर रूट्स हे रिअल आणि रिपीटेड असतील म्हणजे एकच रूट परत परत मिळत असेल, फॉर एक्झाम्पल M जर k टाइम्स रिपीट होत असेल तर काय होईल पहा, YC इज इक्वल टू C1 + C2x + सो ऑन + CK x⁻k-1. जेवढे M तेवढे कॉन्स्टंट्स. किती M आहेत k, तर कॉन्स्टंट पण किती आहेत C1 C2 सो ऑन टू CK, k कॉन्स्टंट आहे. e⁻mx, आता आपला जो एकच M आहे e⁻mx. पहिल्या टाईपमध्ये M1 होता e⁻m1x, M2 होता e⁻m2x, M3 होता e⁻m3x. एकच असेल तर e⁻mx. त्यानंतर जर रूट्स हे सर्ड असतील a + √b, a - √b, तर फॉर्म्युला आहे e⁻ax म्हणजे रिअल पार्ट e⁻ax × k1 cos h √bx म्हणजेच हा सर्डवाला पार्ट, C1 cos h √bx + k1 cos h √bx + k2 cos sin h √bx हा फॉर्म्युला आहे. जर रूट्स एक कॉम्प्लेक्स रूट असतील a ± ib, आता एक आठवण घ्या, सर्डचे जे रूट असतील ते पण ऑलवेज पेअरमध्ये येतात आणि कॉम्प्लेक्स रूट पण ऑलवेज पेअरमध्येच येतात. जर आपला जो रूट a ± ib असेल तर याला आपण a + ib म्हणजे एक रूट, a - ib म्हणजे दुसरा रूट, हे झाले 2 रूट. 2 रूटचे 2 कॉन्स्टंट, याला लिहू आपण e⁻ax C1 cos bx + C2 sin bx. बघा या 2 फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स काय, इथे ± ib आहे आणि इथे √b आहे, म्हणून इथे आतमध्ये ना √b आहे आणि हा हायपरबोलिकचा फॉर्म्युला आहे cos h चा, पण हे हायपरबोलिकचे नाही, हे ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म्युला आहे सरळ सरळ cos bx + C2 sin bx. जर रूट्स हे रिपीट होत असतील तर a ± ib, c ± id जर परत परत रिपीट होत असतील तर आपण या फॉर्म्समध्ये यांना लिहू शकतो. ओके. सो जास्त काही टेन्शन नाही, इथपर्यंतचा पार्ट खूप सिम्पल आहे. एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करतो, नंतर आपण एक्झाम्पलवर जाऊया. सगळ्यात पहिले आपल्याला पी ऑफ डी वेगळा करायचा, पी ऑफ डी पासून ऑक्झिलरी इक्वेशन बनवायचं. ऑक्झिलरी इक्वेशनसाठी डीची व्हॅल्यू एम पुट करायची, त्यावरून आपल्याला एमचं इक्वेशन मिळेल. एमला सॉल्व्ह केलं आपल्याला तर आपल्याला एमचे वेगवेगळे रूट मिळतील. रूट काय काय असू शकतात, 1 रिअल आणि डिस्टिंक्ट, 2 रिअल आणि रिपीटेड, 3 सर्ट्स, 4 कॉम्प्लेक्स नंबर्स, 5 कॉम्प्लेक्स अँड रिपीटेड, अशा 5 टाईपचे आपला जो रूट असू शकतात.
वेगवेगळ्या रूटसाठी वेगवेगळे सी एफ आहे. जर रूट्स हे रिअल आणि डिस्टिंग असतील M1 M2 तर असेल C1 e रेस टू पॉवर M1x प्लस C2 e रेस टू पॉवर M2x. जर आपला जो रूट M, M 2 टाइम रिपीट असेल तर काय म्हणू शकतो आपण C1 प्लस C2x e रेस टू पॉवर MX. जेवढे M तेवढे कॉन्स्टंट्स. जर रूट ए प्लस रूट बी ए मायनस रूट बी असं असेल तर ई रेस टू दी पॉवर एक्स रिअल पार्ट ब्रॅकेटमध्ये C1 कॉस एच रूट बी एक्स प्लस C2 साइन एच रूट बी एक्स. कॉन्स्टंट आपण C के काही पण घेऊ शकतो. रूट जर का कॉम्प्लेक्स असतील ए प्लस मायनस आय बी सो दोन रूट आहे ए प्लस आय बी ए मायनस आय बी. ई रेस टू पॉवर एक्स C1 कॉस बी एक्स प्लस C2 साइन बी एक्स. रिपीट होत असतील तर तेच C1 प्लस C2 एक्स ई रेस टू पॉवर एक्स सेम फॉर्ममध्ये. तसंच आपल्याला सॉल्व करायचं. ओके. सो आपण याच्यावर आता हे फॉर्म्युले बघितले. हे फॉर्म्युले एक्झाम्पलमध्ये रिवाईज होऊन जातात. पण हे फॉर्म्युल्याशिवाय म्हणजे बाकी काही योग्य नाही हो, पण ही जी सध्याची स्क्रीन आहे ही येणं गरजेची आहे. म्हणजे हे जे 5 फॉर्म्युले आहे 5 फॉर्म्युले येणं खरं गरजेचे आहेत. या 5 मधले पण जर आपण शॉर्टमध्ये जर डोक्यामध्ये घेतले तर बघा आपल्याला किती फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला सगळ्यात पहिले हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा रिपीटचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हे 3 फॉर्म्युले जरी आले तरी आपले काम होतात. ॲटलिस्ट 3 फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे आणि त्याच्यासाठीचे सी एफचे फॉर्म्युले आपल्या आठवणीमध्ये राहिले पाहिजे. चला आपण याच्यावरचं एक्झाम्पल सॉल्व करू. हे बघा पहिला क्वेश्चन आहे वाय डबल डॅश प्लस वाय डॅश मायनस 6 इज इक्वल टू 0. आपल्याला 2 टाईपचे सोल्युशन काढायचे आहे, सी एफ आणि पी आय. सी एफ लेफ्ट साईडला निघतो, पी आय इक्वेशनच्या राईट साईडला निघतो. इक्वेशनची राईट साईड 0 म्हणजे यामध्ये पी आय नाही निघणार, पर्टिक्युलर इंटिग्रल. यात फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन निघणार. सो आपण तेवढ्यावरच फोकस करूया. सोल्युशनमध्ये गिवन इक्वेशन आहे वाय डबल डॅश प्लस वाय डॅश मायनस 6 इज इक्वल टू 0. याला डीमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला डी स्क्वेअर प्लस डी मायनस 6 इंटू वाय इज इक्वल टू 0. इक्वेशन दिलं डीमध्ये वाय डबल डॅश डी स्क्वेअर वाय वाय डॅश डी वाय. यावरून ऑक्झिलरी इक्वेशन इज ऑक्झिलरी इक्वेशन कसं मिळेल आपल्याला डी इज इक्वल टू एम पुट करून काय बनेल ते इक्वेशन एम स्क्वेअर प्लस एम मायनस 6 इज इक्वल टू 0. काय केलं आपण डी इज इक्वल टू किती पुट केला एम. याचे रूट फाइंड करायचे. -6ला अशा 2 नंबरमध्ये स्प्लिट करा की मल्टिप्लिकेशन -6 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 1 आला पाहिजे. सो आपण याचे जे 2 रूट आहे ते घेऊ शकतो 3 आणि -2. 3 इंटू -2 -6 3 -2 प्लस 1 म्हणजेच आपण याचे जे रूट आहे ते असे घेऊ शकतो m -2 m प्लस 3 इज इक्वल टू 0. यावरून मिळेल आपल्याला m -2 इज इक्वल टू ह्याला आपण इथे लिहू m -2 इज इक्वल टू 0 और m प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच मिळेल आपल्याला m इज इक्वल टू 2, -3. रूट्स कसे रूट्स आर रियल अँड डिस्टिंग. रूट जे ते कसे मिळतात रियल आणि डिस्टिंग मिळतात. देअरफॉर सी एफ इज कसं बनेल सी एफ कशाने दाखवतो आपण वायसीने इज इक्वल टू C1 e रेस टू दी पॉवर 2x प्लस C2 e रेस टू दी पॉवर -3x. पास समजतो का. आताचा जो फॉर्म्युला होता तो 2 रूट मिळाले वेगवेगळे. रूट्स आर रियल अँड डिस्टिंग. सो सी एफ इज C1 e रेस टू दी पॉवर पहिला म्हणजे 2x प्लस C2 e रेस टू दी पॉवर -3x. ओके सरळ सरळ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल किती रूट 2 रूट आणि 2 रूट म्हणून किती कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट C1 आणि C2. इझी क्वेश्चन. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे पहा हा तर आणखी सोपा आहे. d -1 प्लस d प्लस 2 d -3 y इज इक्वल टू 0. सरळ सरळच इक्वेशन आहे. सोल्युशनमध्ये गिवन इक्वेशन आहे d -1 इंटू d -2 इंटू d -3 y इज इक्वल टू 0. यावरून फाइंड करू आपण ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन कसं बनेल m -1 m -2 m -3 इज इक्वल टू 0. सो यांना जर सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला m -1 इज इक्वल टू 0 और m -2 इज इक्वल टू 0 और m -3 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर m ची व्हॅल्यू काय काय मिळतील आपल्याला m इज इक्वल टू 1 2 3. कसे आहेत रूट रियल नंबर सेम आहेत का नाही कसे आहेत डिस्टिंग. मग आपण काय म्हणू शकतो देअरफॉर रूट्स आर एक मिनिट हा इथे मधामध्ये +2 आहे आपण मायनस घेतलं इथे काय +2 मग इथे काय मिळेल m +2 म्हणजे इथे रूट मिळेल मायनस. आपण म्हणू शकतो देअरफॉर रूट्स आर रियल अँड
डिस्टिंक्ट. रूट जे आहेत ते कसे आहेत, रिअल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत. मग आपण याच्यावरून सोल्युशन कसं काढू शकतो, देअरफॉर CF इज म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज YC इज इक्वल टू C1. 3 रूट आहे, 3 कॉन्स्टंट आले पाहिजे. C1 e रेस टू दी पॉवर mx प्लस C2 e रेस टू दी पॉवर मायनस 2x mx म्हणजे 1. आता इथे व्हॅल्यूज पुट करू आपण फॉर्म्युला न लिहिता. झाला C1 e रेस टू दी पॉवर 1x म्हणजेच किती 1, C1 e रेस टू दी पॉवर 1 प्लस C2 e रेस टू दी पॉवर मायनस 2x प्लस C3 e रेस टू दी पॉवर 3x. हा झाला आपला CF. करतो पहिल्या याच्यामध्ये 2 रूट मिळाले. आता क्यूबिक आहे म्हणून किती रूट मिळाले आपल्याला, 3 रूट मिळाले. चला नेक्स्ट बघू आपण. हे पहा आता परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, y डबल डॅश मायनस 4y डॅश प्लस y इज इक्वल टू 0. सोल्युशनमध्ये गिवन इक्वेशन आहे y डबल डॅश मायनस 4y डॅश प्लस 4 इज इक्वल टू 0. याला डी मध्ये कसं लिहिता येईल या इक्वेशनला, या इक्वेशनला लिहू शकतो आपण डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 4 ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू 0. ऑक्झिलरी इक्वेशन कसं बनेल यावरून, ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर मायनस 4m प्लस 4 इज इक्वल टू 0. आता याचे ओरली रूट नाही मिळत आपल्याला. आपण जर m मायनस 2चा इथे प्लस 4 आहे आणि इथे मायनस आहे, म्हणजे आपण आता काय करू शकतो, m मायनस 2चा स्क्वेअर घेऊ शकतो. m मायनस 2चा स्क्वेअर किती मिळेल, m स्क्वेअर मायनस 2 टाइम 2m प्लस 2. याला आपण सॉल्व करू शकतो. अदरवाईज तुम्ही याला इक्वेशन वाईज याला आपल्याला इथे 1 लागेल ना आपल्याला, इथे इक्वेशनमध्ये y. ओके, सो हा तर सोपं होऊन जाईल. आपल्याला रिअल नाही पाहिजे, आपल्याला वेगळा पाहिजे थोडंसं. इथे 1 घेऊ आपण, इथे y घेऊ, इथे घेऊ आपण 1 आणि इथे पण घेऊ आपण 1. आता याचे ओरली रूट नाही निघणार. प्लस 4 असता तर आपण ओरली m मायनस 2चा स्क्वेअर घेतला असता. इथे ओरली निघणार नाही, त्याला फॉर्म्युला यूज करू. m इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 10 मायनस 4 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 1. सर्वांना क्वाड्रॅटिकचा फॉर्म्युला आठवतो, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या टाईपमध्ये आपण फॉर्म्युला जे तो सॉल्व करू शकतो. काय बनेल सिम्प्लिफिकेशन बघा याचं, 4 प्लस मायनस अंडर रूट 16 मायनस 4 अपॉन 2 म्हणजे झाला 4 प्लस मायनस अंडर रूट 12 अपॉन 2. 12 लिहिता येईल 4 इंटू 3, 4 रूटच्या बाहेर आलं तर 2. हा झाला 4 प्लस मायनस 2 रूट 3 अपॉन 2. हे समजेल, अंडर रूट 12 मीन्स 4 इंटू 3. 4 रूटच्या बाहेर आला 2, रूट 3 जसाच्या तसा 2ने डिवाइड केलं. सो m इज इक्वल टू मिळते आपल्याला 2 प्लस मायनस रूट 3. म्हणजेच रूट्स आर कसे मिळत आहेत आपल्याला, रूट्स आर सर्ट्स. रूट्स कसे मिळत आहेत, सर्ट्स रूट मिळत आहेत. देअरफॉर CF इज कसं मिळेल आपल्याला, YC इज इक्वल टू e रेस टू पॉवर रियल पार्ट 2 e रेस टू पॉवर 2x C1 cos h रूट 3x प्लस C2 sin h रूट 3x. हा झाला आपला जो CFचा फॉर्म्युला. ओके, आता या टाईपचे क्वेश्चन करताना काय आवश्यक आहे पहा, हे पहा इथे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आपण तुम्हाला काय करावं लागेल, हे जे व्हिडिओला पॉज करून हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले पेपरवर लिहून घ्यावं लागते. ओके, पेजेसवर तुम्ही हेच फॉर्म्युले लिहा, एवढेच एकच स्लाईड लिहा, बाकी नाही लिहिलं तर चालतं. हे फॉर्म्युले लिहा. एका बाजूला मेथड लिहित चला. जशी इथे मेथड काय केली, पहिले आपण डी मध्ये इक्वेशन लिहिला, त्याच्याखाली ऑक्झिलरी इक्वेशन बनवलं एम मध्ये, त्याच्याखाली रूट फाइंड करायचे आणि रूट त्याच्याखाली हे लिहिलेले कोणत्या रूटचा कोण. मग इथे लक्षात येईल रूट कसे आहे, रिअल आणि डिस्टिंग. मग लक्षात येईल रिअल आणि डिस्टिंग हा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करता येईल. जसे या क्वेश्चनवरील रूट काय, सर्ट्स. तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बघा काय आपला सर्टचा फॉर्म्युला CFचा, पहा तो फॉर्म्युला यूज करा. म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. फक्त स्क्रीन बघून होणार नाही, तर तुम्हाला पेन पेपर सोबत घ्यावं लागेल आणि पेन पेपर सोबत सॉल्व करता करता एक्झाम्पलला स्वतःही सॉल्व करून बघावं लागेल, तेव्हा हे क्वेश्चन येतील. अदरवाईज मॅथमॅटिक्स बघून रीड करून होणार नाही, त्याला सॉल्व करूनच बघावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डी स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0. सोल्युशनमध्ये याला लिहू आपण, गिवन आहे डी स्क्वेअर प्लस 9 इंटू y इज इक्वल टू 0. याच्यावरून ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. याला लिहू शकतो आपण m स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 9 प्लस 9 दुसऱ्या साईडला गेला मायनस 9. मायनस 9 मायनसला लिहू शकतो आपण
आय स्क्वेअर 9. रिझन देतो, सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू किती बनतो -1. मागच्या पेपरमध्ये होता. याहून लिहिता येईल आपल्याला एम स्क्वेअर इज इक्वल टू आय स्क्वेअर 3 स्क्वेअर. म्हणजेच एम इज इक्वल टू मिळेल तुम्हाला, एम इज इक्वल टू मिळेल +-I3. हा झाला रिअल रूट. यामधला ह्याचा कॉम्प्लेक्स रूट, यामधला रिअल नंबर 0 आहे. म्हणजेच असं लिहिता येईल एम इज इक्वल टू 0 +-I3. सो इथे काय मिळतात आपल्याला, देअरफॉर रूट्स आर कॉम्प्लेक्स. कसे रूट मिळत आहेत आपल्याला, कॉम्प्लेक्स रूट्स मिळत आहेत. देअरफॉर CF इज, आता तुमच्या समोर जर तो जो फॉर्म्युलावाला पेपर असेल तर तुम्ही पाहू शकता की कॉम्प्लेक्ससाठी नेमका कोणता फॉर्म्युला, 4 नंबरचा फॉर्म्युला. असं लिहिता येईल आपल्याला YC इज इक्वल टू e⁻0x म्हणजे रिअल पार्ट जो ए असतो तो, आणि ब्रॅकेटमध्ये C1 cos 3x प्लस C2 sin 3x या फॉर्म्समध्ये. म्हणजेच YC इज इक्वल टू C1 cos 3x प्लस C2 sin 3x या फॉर्ममध्ये. हा झाला आपला CF, म्हणजे या क्वेश्चनचं सोल्युशन. इथे आपण काय घेतलं, इथे आपल्याला H टाकणं गरजेचं आहे. C1 cos h √3x इथे लिहिला बरोबर, C2 sin h √3x. इथे हायपरबोलिक येत नाही, इथे काय येतात ट्रिग्नोमेट्रिक. सो आपण काय काय रूट पाहिले, रिअल पाहिले, कॉम्प्लेक्स पाहिले, सर्ट पाहिले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे पाहता नेक्स्ट पॉलिनॉमियल आहे क्वाड्रॅटिक, याला सॉल्व करू. गिवन आहे 2y" प्लस 2y' प्लस 3y इज इक्वल टू 0. त्याला डी मध्ये लिहिता येईल आपल्याला 2d² प्लस 2d प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 0. यावरून ऑक्झिलरी इक्वेशन इज काय बनेल, ऑक्झिलरी इक्वेशन 2m² प्लस 2m प्लस 3 इज इक्वल टू 0. सो आता ओरली रूट न करता आपण फॉर्म्युलानुसार रूट फाइंड करू. सो m इज इक्वल टू मायनस b म्हणजे किती 2 प्लस मायनस √b² म्हणजे 2² मायनस 4a म्हणजे 2 c म्हणजे 3 अपॉन 2a म्हणजेच 2 इंटू 2 किती बनेल हा -2 प्लस मायनस √2² 4 मायनस 4 इंटू 2 8 8 3 जा 24 अपॉन 4. म्हणजेच हा झाला m इज इक्वल टू -2 प्लस मायनस √-20 अपॉन 4. याला कसं लिहिता येईल आपल्याला -2 प्लस मायनस √ मायनस म्हणजे I², 20 म्हणजे 4 इंटू 5 4 5 जा 20 अपॉन 4. I² आणि 4 रूटच्या बाहेर आला तर काय होईल, m इज इक्वल टू -2 प्लस मायनस I2√5 अपॉन 4. जर स्प्लिट केले तर काय झाला हा -2/4 म्हणजेच किती होईल 1/2 असे येतो. -2/4 प्लस मायनस I2√5/4 या फॉर्म्समध्ये. म्हणजेच हा झाला m इज इक्वल टू -1/2 प्लस मायनस I√5/2. सो आता या क्वेश्चनमध्ये पहा रूट कसे आहेत, कॉम्प्लेक्स रूट्स. याहून म्हणू शकतो आपण देअरफॉर रूट्स आर कॉम्प्लेक्स. देअरफॉर CF इज कसा मिळेल, CF YC इज इक्वल टू e⁻a म्हणजे -1/2 e⁻−1/2x C1 cos b म्हणजे किती √5/2x प्लस C2 sin √5/2x. पाया फॉर्ममध्ये हा झाला आपला YC. कशासाठी, कॉम्प्लेक्स रूट असताना. सेम मेथड, ऑक्झिलरी इक्वेशन डीच्या ठिकाणी m पुट करायचा, mचे रूट फाइंड करायचे आणि त्याच्यावरून CF फाइंड करायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा d−2⁴ y इज इक्वल टू 0. रिपीटेड रूटचा क्वेश्चन आहे हा. गिवन आहे d−2⁴ y इज इक्वल टू 0. यावरून ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल m−2⁴ इज इक्वल टू 0. म्हणजेच असं म्हणता येईल m−2 इज इक्वल टू 0. म्हणजेच mच्या व्हॅल्यू काय मिळतील आपल्याला 2,2,2,2 किती टाइम 2 मिळाला, 4 टाइम्स मिळाला आपल्याला 2. सो आपण म्हणू शकतो देअरफॉर रूट्स आर
रूट्स आर रियल अँड रिपीटेड. रूट कसे मिळत आहेत? रियल मिळत आहेत आणि रिपीटेड मिळत आहेत. मग याचं सोल्युशन कसं? देअरफॉर CF इज YC इज इक्वल टू किती कॉन्स्टंट आहे? 4. आपल्याला किती रूट्स आहेत? 4. सो कॉन्स्टंट किती आले पाहिजे? 4. पण रिपीट आता तुमचा जो पेजेस असेल फॉर्म्युल्याचा तर तुम्ही बघू शकता याचा फॉर्म्युला C1 प्लस C2x प्लस C3x क्यूब प्लस C3x स्क्वेअर प्लस C4x क्यूब. 4 रूट 4 कॉन्स्टंट C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर प्लस C4x क्यूब इंटू ई रेस टू दी पॉवर किती? 2x. जस्ट सिम्पल आहे पाया फॉर्ममध्ये. समजल्या फॉर्ममध्ये जर रूट परत परत रिपीट होत असेल तर C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर प्लस C4x क्यूब प्लस C5x रेस टू पॉवर 4 सो ऑन. जेवढे रूट तेवढे कॉन्स्टंट. इझी हा पण. चला पुढचा पहा. इथे पण स्क्वेअर आहे म्हणजे रिपिटेशन्स आहे. आता रूट काय मिळतात ते पाहू आपण. याचे रिपिटेशन्स काय मिळतात सोल्युशनमध्ये. गिवन आहे d स्क्वेअर मायनस 4d प्लस 13 ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू 0. काय बनवायचं? ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन इज कसं मिळेल आपल्याला? m स्क्वेअर मायनस 4m प्लस 13 इज इक्वल टू 0. याचा स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 0. सेम इक्वेशन 2 टाइम्स म्हणजेच मी असं म्हणू शकतो m स्क्वेअर मायनस 4m प्लस 13 इज इक्वल टू 0. किती टाइम्स? 2 टाइम्स. याचे रूट फाइंड करू आपण. ओरली रूट 994 नाही मिळणार आपल्याला फॉर्म्युलानुसार सॉल्व करू आपण. m इज इक्वल टू मायनस टाइम्स b म्हणजे मायनस 4 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a. किती टाइम? 2 टाइम्स. सेम रूट किती टाइम्स? 2 टाइम्स. म्हणजे झाला मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस अंडर रूट 4 स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 13 4s आर 52 अपॉन 2 म्हणजेच हा झाला 4 प्लस मायनस अंडर रूट मायनस 52 मधून 2 गेले 50 मधून 14 गेले 36. सो हा झाला मायनस 36 अपॉन 2. मायनस 36 बाहेर आला तर 6i मायनस म्हणजे आय स्क्वेअर बाहेर आला तर 6i. हा झाला आपला जो 4 प्लस मायनस 6i अपॉन 2. सो डिवाइड केलं झालं 2 प्लस मायनस 3i. किती टाइम्स? 2 टाइम. देअरफॉर रूट्स आर काय म्हणता येईल आपल्याला? रूट्स आर कॉम्प्लेक्स अँड रिपीटेड. रूट कसे मिळतात? कॉम्प्लेक्स मिळतात आणि रिपीटेड मिळतात. देअरफॉर CF इज कसं मिळेल? CF आपल्याला आता याच्यामध्ये YC इज इक्वल टू रूट्स 2 टाइम आहे रिपीटेड आहे मग सेमच आहे का नाही. मग आता किती? 2 टाइम्स. एकाचे 2 कॉन्स्टंट आणि 2 टाइम्स झाले ते 4 कॉन्स्टंट. ॲडजस्ट पा कसे आहे याचे पा कसं लिहिते. ई रेस टू पॉवर रिअल पार्ट आहे 2x C1 प्लस C2x कॉस इमॅजिनरी पार्ट आहे 3 कॉस 3x प्लस C3 प्लस C4x साइन 3x. कळतो पहा. रिपीट आहे ना मग त्याला C1 प्लस C2 मध्ये लिहिलं. किती रूट आहे? 4. 2 लिहिले C1 C2चे कॉस सोबत 2 लिहिले C3 C4चे साइन सोबत. हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. सो तुम्ही जर याला ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की सोल्युशन काढणे इझी आहे या मेथडने. काय मेथड आहे? डीमध्ये इक्वेशन लिहायचं नंतर ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करायचं डीच्या ठिकाणी m पुट करून रूट फाइंड करायचे आणि खाली सोल्युशनला कंटिन्यू करायचं. त्याच्या अकॉर्डिंगली रूट आपण फॉर्म्युला यूज करतो. ओके. तर आतापर्यंत आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसे काढायचे हे बघितले. आता आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पर्टिक्युलर इंटिग्रल कसे फाइंड करायचे हे पण बघायचे. स्पेशली पर्टिक्युलर इंटिग्रल विचारलं जात नाही. पर्टिक्युलर इंटिग्रल आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळून जे सोल्युशन आहे ते सोल्युशन विचारलं जातं. सो पर्टिक्युलर जसे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी काही फॉर्म्युले होते तसेच पर्टिक्युलर इंटिग्रलसाठी पण फॉर्म्युले आहेत. वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळ्या फॉर्म्युला. चला फॉर्म्युलांना एकदा रिवाईज करू. 1 अपॉन पी ऑफ डी ई रेस टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 1 अपॉन पी ऑफ ए ई रेस टू द पॉवर एक्स. म्हणजे आपण इन शॉर्टमध्ये काय करतो? डीच्या ठिकाणी जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो पुट करतो. इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे? ए. सो डीच्या ठिकाणी पुट केला ए. पण केव्हा? ज्यावेळेस ई रेस टू द पॉवर ए एक्स आहे आणि पी ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे व्हॅल्यू पुट केल्यानंतर डिनॉमिनेटर 0 बनायला नको. पण इन केस डिनॉमिनेटर जर 0 बनत असेल तर मेथड चेंज होते. हे पण जसं हे इथे
आपला जो 1/p(d) e⁻x इंटू q(x) आहे. इथे स्टेप पहा काय, ई जो आहे तो बाहेर येतो आणि डी रिप्लेस होतो डी प्लस एने. ई फंक्शन बाहेर आला, डी रिप्लेस झाला डी प्लस एने q(x) या फॉर्म्समध्ये. आता इथेच जर का आपला जो p(a) 0 असता आणि जर फक्त e⁻x असता, सो आपण फंक्शन लिहिलं असतं e⁻x इंटू 1. e⁻x बाहेर आला असता, डी रिप्लेस केला असता डी प्लस 1ने. म्हणजे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये जर p(a) 0 बनत असेल तर आपण दुसरा फॉर्म्युला यूज करू शकतो. जर आपला फंक्शन cos ax प्लस बी किंवा sin ax प्लस बी असेल तर आपण काय करतो, p(d²) च्या ठिकाणी p मायनस टाइम a² आहे. म्हणजे यामध्ये d² रिप्लेस करतो मायनस टाइम्स a² ने. पण परत कंडिशन सेम की p मायनस a² ची व्हॅल्यूज बनली पाहिजे 0, नॉट इक्वल टू 0. जर आपला फंक्शन x⁻m असेल तर आपण डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस 1 मायनसचा ब्रॅकेट तयार करतो. तो ब्रॅकेट न्यूमरेटरला आणतो, त्याची पॉवर -1. बायनॉमियल एक्सपान्शनने ब्रॅकेटचे एक्सपान्शन करायचे आणि सोल्युशन कॅल्क्युलेट करायचे. इथे बायनॉमियल एक्सपान्शनचे दोन फॉर्म्युले आहेत, 1 प्लस x⁻1. आतमध्ये प्लस, पॉवरमध्ये मायनस, प्लस मायनस. सो अल्टरनेट टर्म पहा, प्लस मायनस अशा आल्या. 1 - x प्लस x² - x³ सॉन. जर आतमध्ये मायनस आणि पॉवरमध्ये मायनस असेल तर सर्व टर्म प्लस बनतात. 1 प्लस x प्लस x² प्लस x³ प्लस सॉन. ओके. सो ओव्हरऑल आपल्याला जास्त फॉर्म्युला आठवणीमध्ये नाही ठेवायचे. e⁻x जर आपल्याजवळ e⁻x असेल तर आपण डी रिप्लेस करणार एने. कंडिशन आहे की डिनॉमिनेटर 0 बनायला नको. आपल्याजवळ जर डिनॉमिनेटर 0 बनणार असेल तर आपण e⁻x q(x) चा फॉर्म्युला वापरणार. e⁻x बाहेर निघणार, डी रिप्लेस होणार डी प्लस एने आणि q(x) वर आपण त्याला अप्लाय करणार. जर आपला फंक्शन cos ax sin ax असेल तर आपण d² रिप्लेस करणार मायनस टाइम्स a². आपण मायनस एचा स्क्वेअर आणि मायनस टाइम्स a² या दोघांमध्ये फरक आहे. या वरच्या याच्यामध्ये व्हॅल्यू प्लस a² बनते आणि याच्यामध्ये व्हॅल्यू मायनस टाइम्स a² बनते. सो d² रिप्लेस करायचा मायनस टाइम्स a². जर आपला जो x⁻m अल्जेब्रिक फंक्शन असेल तर डिनॉमिनेटरला 1 प्लस 1 मायनसचा ब्रॅकेट करायचा, तो ब्रॅकेट न्यूमरेटरला न्यायचा, बायनॉमियल एक्सपान्शन यूज करायचे आणि सोल्युशन काढायचे. सो हेच आपला जो काही फॉर्म्युले, ज्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. बघा, आता आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला पण फंक्शन आहे, राईट हँड साईडला पण फंक्शन आहे. सो आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. चला PI काढूया, याचा CF पण काढूया, कम्प्लीट सोल्युशन काढू आपण याचं. गिवन इक्वेशन आहे 2y' - 3y इज इक्वल टू e⁻2x/3 या फॉर्ममध्ये. सो याच्यासाठी आपल्याला याला पहिले डीच्या इक्वेशनमध्ये न्यायचं आहे. आपण याला लिहू शकतो 2d - 3y इज इक्वल टू e⁻2x/3. आपण डीमध्ये इक्वेशनला नेलं. आता आपण यामध्ये ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करू. ऑक्झिलरी इक्वेशन इज 2m - 3 इज इक्वल टू 0. सो यावरून m इज इक्वल टू मिळेल 3/2. आपण म्हणू शकतो देअरफॉर रूट इज रियल. इथे जे रूट आहे ते रूट कसे आहे, रियल आहे. आपण याच्यावरून CF काढू शकतो. देअरफॉर CF इज yc इज इक्वल टू c1 e⁻2/3x. एक कॉन्स्टंट, m ची किती व्हॅल्यू मिळाली 1. सो टोटल कॉन्स्टंटची संख्या पण किती असली पाहिजे 1. सो आपण इथे c1 आहे. आता आपला जो एकच कॉन्स्टंट असल्याने आपण c1ला फक्त c नाव देऊ. सो आपण याला म्हणू c e⁻2/3x yc. आता फाइंड करायचं आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. सो आपण फाइंड करू आता पर्टिक्युलर इंटिग्रल. यामध्ये लिहू आपण yp इज इक्वल टू, इम्पॉर्टंट आहे या डीच्या स्टेपवरून, ही जी आपलं जो डीचं इक्वेशन आहे या डीच्या इक्वेशनवर आपण yp लिहिणार. पहिला क्वेश्चन आहे आपला ypचा, तर यावरून आपण लिहू शकतो yp इज इक्वल टू 1/d ची टर्म आहे 2d - 3 e⁻2x/3 या फॉर्ममध्ये. सो आपला फॉर्म्युला काय आहे ईचा. परत जसे CFचे फॉर्म्युले लिहून घेतले होते तसे तुम्ही हे मागच्या फॉर्म्युले लिहिलेले फॉर्म्युले एकदा पेपरवर लिहून घ्या. एक्झाम्पल प्रिपेअर करताना फॉर्म्युलांवरून बघा. ई आहे, डीच्या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट पुट करू. डिनॉमिनेटर 0 बनायला नको, इथे डिनॉमिनेटर 0 बनत नाही. सो डीच्या ठिकाणी 2/3 पुट केला. इथे बनेल 1/2 इंटू 2/3 - 3 e⁻2x/3.
सो इथे बनेल आपला जो इज इक्वल टू 1/4/3 मायनस 3 ई रेस टू दी पॉवर 2x/3 म्हणजेच झालं 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 - 9 3 3 9 4 - 9 मायनस 5/3 ई रेस टू दी पॉवर 2x/3 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती गेला yp इज इक्वल टू मायनस 3/5 ई रेस टू दी पॉवर 2x/3 हा झाला आपला yp. डी निघून गेला म्हणजे yp कंप्लीट झाला. आता आपला जो yc पण आहे yp पण आहे जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. देअरफॉर द जनरल सोल्युशन इज y इज इक्वल टू मिळतो आपल्याला yc प्लस yp. व्हॅल्यू पुट केली तर y इज इक्वल टू c ई रेस टू दी पॉवर 2x/3 मायनस 3/5 ई रेस टू दी पॉवर 2x/3 हे झालं आपलं जनरल सोल्युशन. त्याला म्हणतो आपण जनरल सोल्युशन. सो तुम्ही ऑब्झर्व केलं का बघा, आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये CF तर काढायचा आहे. सो टोटल सोल्युशनची मेथड कशी आहे, पहिले आपण क्वेश्चन जे आहे तो डीमध्ये लिहू, त्यावरून आपण ऑक्झिलरी इक्वेशन तयार करू. ऑक्झिलरी इक्वेशनमधून आपल्याला एमच्या व्हॅल्यूज मिळतील. एमच्या व्हॅल्यूज काय काय शकतात, रिअल आणि डिस्टिंक्ट, रिअल आणि रिपीटेड, सर्ट्स, कॉम्प्लेक्स डिस्टिंक्ट, कॉम्प्लेक्स रिपीटेड. त्यावरून आपल्याला CF मिळतील. मग आपल्याला फाइंड करायचं आहे पीआयचे वेगवेगळे फॉर्म्युले वापरायचे आणि पीआय फाइंड करायचा. आता आपण वेगवेगळ्या फॉर्म्युल्यानुसार जो मागे लिहिलेला आहे त्यातला आपण वाला फॉर्म्युला इथे वापरला आणि पहिल्या क्वेश्चनचं आपण सोल्युशन इथे फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जो सॉल्व d² - 4 इंटू y इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर 2x. ओके, सो आता यालाही सॉल्व करूया. आता हा दुसऱ्या टाईपच्या फॉर्म्युल्यावरचा क्वेश्चन आहे. सोल्युशनमध्ये गिवन आहे d² - 4 इंटू y इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर 2x. ऑक्झिलरी इक्वेशन इज m² - 4 इज इक्वल्स टू 0. यालाच लिहू शकतो आपण m - 2 m + 2 इज इक्वल टू 0. म्हणजे याला असं लिहिता येईल m² - 2² इज इक्वल टू 0. यावरून मिळेल आपल्याला m इज इक्वल टू 2, -2. म्हणजे देअरफॉर रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. रूट कसे मिळत आहेत, रियल मिळत आहेत आणि आपल्याला डिस्टिंक्ट मिळत आहेत. देअरफॉर CF इज yc इज इक्वल टू c1 ई रेस टू दी पॉवर -2x प्लस c2 ई रेस टू दी पॉवर 2x. हा काढला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता फाइंड करायचं आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल. सो PI इज yp इज इक्वल टू 1/d² - 4 ई रेस टू दी पॉवर 2x. d² - 4 ला फॅक्टर्समध्ये लिहिता येईल आपल्याला 1/d - 2 d + 2 ई रेस टू दी पॉवर 2x. सो इथे तुम्ही ऑब्झर्व करा, पहिल्या d + 2 मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर 2 + 2 0 बनतो, 2 + 2 4 बनतो. पण d मध्ये जर d - 2 मध्ये डीच्या ठिकाणी 2 पुट केला तर 2 - 2 0 बनेल. सो पहिल्या टर्ममध्ये तर आपण पुट नाही करणार, दुसऱ्या टर्ममध्ये पुट करू. 1/d - 2 2 + 2 ई रेस टू दी पॉवर 2x. सो 2 + 2 4 बाहेर काढला. 1/4 1/d - 2 ई रेस टू दी पॉवर 2x. आता आपण इथे एक्सची व्हॅल्यू पुट नाही करू शकत कारण आपला जो डिनॉमिनेटर 0 बनेल. सो आपण आता सेकंड फॉर्म्युला यूज करू यामधला, जिथे आपण या फॉर्म्युल्यावरून सोल्युशन काढणार. सो यामध्ये आपण याला मल्टिप्लाय करू 1 ने. मल्टिप्लाय केला 1, ई बाहेर आणला 1/4 ई बाहेर आला आणि डी रिप्लेस झाला डी प्लस एक्सचा कोएफिशियंट. एक्सचा कोएफिशियंट आहे 2. सो डी रिप्लेस झाला डी + 2, पुढचा -2 जसाच्या तसा आणि इथे राहिला आपला जो 1. पहा समजतो का, ई बाहेर आला आणि डी रिप्लेस झाला डी प्लस त्याच्या कोएफिशियंटने. सो एक्सचा कोएफिशियंट होता 2, डी + 2 -2 +2 -2 केला. इथे राहिला आपला जो 1/4 1/d × 1. सो जर डी हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर 1/d हा
इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो याचं आपण इंटिग्रेशन काढू शकतो. वाय पी इज इक्वल टू 1/4 ई रेस टू दी पॉवर 2x इंटिग्रेशन 1 dx इंटिग्रेशन झालं x. सो वाय पी इज इक्वल टू मिळाला आपल्याला 1/4 x ई रेस टू दी पॉवर 2x. हा झाला आपला जो वाय पी. अगोदर काढला आपण वाय सी, आता झाला आपला जो वाय पी. देअरफॉर द जनरल solution is y is equal to yc plus yp. Therefore y is equal to yc काढलेला आहे आपण c1 e raised to the power minus 2x plus c2 e raised to the power 2x आणि yp मिळाला plus 1/4 x e raised to the power 2x. दोन वेगवेगळे क्वेश्चन, वेगवेगळ्या टाईपचे ईचे फॉर्म्युले आपण अप्लाय केले. पहिल्या क्वेश्चनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली होती, डिनॉमिनेटर 0 बनला नव्हता. आता जे क्वेश्चनमध्ये एका फॅक्टरमध्ये 0 बनत नव्हता, आपण डायरेक्ट पुट केला. पण दुसऱ्या फॅक्टरमध्ये पुट केल्यानंतर व्हॅल्यू काय बनते आपला जो 0. सो आपण त्याला ई रेस टू द पॉवर एक्स क्यू ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरला, 1 ने मल्टिप्लाय केला, ई बाहेर काढला, डी रिप्लेस केला, डी प्लस एक्सचा कोएफिशिएंट 1/d आला, त्याला इंटिग्रेट केलं आणि आपला जो वाय पी मिळाला आणि सोल्युशन कंप्लीट केलं वाय सी प्लस वाय पी. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व d cube plus 3d square plus 3d plus 1 y is equal to e raised to the power minus x. याला सॉल्व करूया. गिव्हन आहे d cube plus 3d square plus 3d plus 1 into y is equal to e raised to the power minus x. ऑक्सिलरी इक्वेशन फाइंड करू. Therefore ऑक्सिलरी इक्वेशन is m cube plus 3m square plus 3m plus 1 is equal to 0. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे m plus 1चा क्यूब इज इक्वल टू 0. m plus 1चा क्यूब मिळेल m क्यूब प्लस 3m स्क्वेअर प्लस 3m प्लस 1 इक्वल टू 0. सो आपल्याला रिपीटेड रूट मिळणार इथे. देअरफॉर m इज इक्वल टू मिळणार -1. हाऊ मेनी टाइम्स? 3 टाइम्स. सो रूट जो आहे तो रिपीट झाला 3 टाइम्स. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर roots are real and repeated. Roots are real and repeated. Therefore CF is YC is equal to C1 plus C2x plus C3x square e raised to the power minus x. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जेवढ्या एमच्या व्हॅल्यूज असतील तेवढे कॉन्स्टंट आले पाहिजे. एमच्या जर 3 व्हॅल्यूज आहे तर कॉन्स्टंटसुद्धा किती आले पाहिजे? 3 कॉन्स्टंट आले पाहिजे. सो आपण आता सी एफ फाइंड केला. आता आपण पर्टिक्युलर इंटिग्रल काढू. पी आय इज वाय पी इज इक्वल टू 1 अपॉन आहे डी क्यूब प्लस 3d स्क्वेअर प्लस 3d प्लस 1 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स. आता ही जी डिनॉमिनेटर डी क्यूब प्लस 3d स्क्वेअर प्लस 3d प्लस 1 याला आपण डी प्लस 1चा क्यूब लिहू शकतो. सो हा झाला आपला जो 1 अपॉन डी प्लस 1चा क्यूब ई रेस टू द पॉवर मायनस एक्स. तर एक्सचा कोएफिशिएंट -1 जर आपण यामध्ये पुट केला डिनॉमिनेटर बनेल -1 प्लस 1 0. सो आपण याला या फॉर्मने डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून सोल्युशन नाही काढणार. आपण याला मल्टिप्लाय करू 1 ने. ईला बाहेर काढून घेतला ई रेस टू द पॉवर मायनस एक्स आणि डी रिप्लेस झाला डी -1 ने. म्हणजे डी रिप्लेस होतो डी प्लस कोएफिशिएंट ऑफ एक्स आहे -1. डी रिप्लेस झाला डी -1. त्याच्या पुढचा हा +1 ब्रॅकेटचा क्यूब इंटू 1. आता इथे +1 -1 निघून गेला. सो इक्वेशन राहिला आपला जो ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स 1/d क्यूब 1. एक इंटिग्रल काढू. ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स 1/d स्क्वेअर. 1चं इंटिग्रेशन काढलं पहिलं तर एक्स. नंतर लिहू शकतो आपण इथे ई रेस टू द पॉवर मायनस एक्स 1/d. नेक्स्ट इंटिग्रेशन काढलं तर एक्स स्क्वेअर बाय 2 आणि फायनली इंटिग्रेशन काढलं तर ई रेस टू द पॉवर मायनस एक्स क्यूब बाय 3 × 2 6. नाउ दिस इज वाय पी. 3 इंटिग्रल काढले, सोल्युशन तयार झालं. देअरफॉर आपण म्हणू शकतो इथे दी जनरल सोल्युशन इज वाय इज इक्वल टू YC plus YP. सो व्हॅल्यू पुट केली तर y इज इक्वल टू
C1 plus C2x plus C3x square e raised to the power minus x plus e raised to the power minus x cube by 6. हे झालं आपलं जनरल सोल्युशन. y इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. सो तुम्ही इथे ऑब्झर्व केलं, परत इथे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये ई रेस टू पॉवर एक्स इंटू क्यू ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरावा लागतो, कारण डिनॉमिनेटर जे आहे ते 0 बनतो डायरेक्ट सबस्टिट्यूशन केल्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हे पाहता हायपरबोलिकचा क्वेश्चन आहे. डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9y इज इक्वल टू साइन एच 3x. पण हायपरबोलिकचा एकही फॉर्म्युला नाही पी आयमध्ये, बट हायपरबोलिकचे कन्व्हर्शन आहे ईमध्ये. त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण याचं सोल्युशन काढू. जस्ट मागच्या क्वेश्चन सारखं सोल्युशन निघेल याचं. पण गिव्हन आहे डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9y इज इक्वल टू साइन एच 3x. ऑक्झिलरी इक्वेशन इज काय बनेल याचं ऑक्झिलरी इक्वेशन? एम स्क्वेअर प्लस 6m प्लस 9 इज इक्वल टू 0. 9चे दोन पार्ट 6 आणि 9 बनलं पाहिजे. 3 आणि 3, 3 प्लस 3 6, 3 इंटू 3 9. सो याचे आपण रूट फाइंड करू शकतो. m प्लस 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 6m प्लस 9. सो आपल्याला रूट मिळणार m इज इक्वल टू -3, -3. Therefore, roots are real and repeated. मागच्या क्वेश्चन सारखा झाला, फक्त 2 टाइम्स रिपीटेड आहे हा क्वेश्चन. याच्यामध्ये रूट. देअरफॉर CF इज YC इज इक्वल टू C1 प्लस C2x e raised to the power -3x. दिस इज CF. PI फाइंड करू. YP इज इक्वल टू 1 अपॉन डीचं इक्वेशन डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 साइन एच 3x. यालाच लिहू शकतो आपण YP इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस 3चा स्क्वेअर. आणि हा जो आता साइन एच 3x आहे, साइन एच 3xला लिहू शकतो आपण ई रेस टू द पॉवर 3x मायनस ई रेस टू द पॉवर -3x अपॉन 2. हायपरबोलिकचा फॉर्म्युला, ठीक आहे, अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकवलेला होता. आणि हा आताही मी जिथे पी आयचे फॉर्म्युले लिहिले तिथे हा फॉर्म्युला लिहून दिलेला होता तुम्हाला. सो तिथे हा फॉर्म्युला आहेच. सो सेपरेट केले दोन्ही टर्म्स. या लिहिता येईल YP इज इक्वल टू 1/2 बाहेर 1 अपॉन डी प्लस 3चा स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर 3x मायनस 1/2 1 अपॉन डी प्लस 3चा स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर -3x. या टाईपमध्ये आहे. ओके. सो पहिल्या याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. एक्सचा कोएफिशियंट 3 पुट केला तर 3 प्लस 3चा स्क्वेअर 6 बनतो. सो इथे प्रॉब्लेम नाही. इथे आहे डीच्या ठिकाणी -3 टाकला की काय होईल, इथे डिनॉमिनेटर 0 होईल. सो आपण इथे काय करू शकतो, याला 1 ने मल्टिप्लाय करू शकतो. दोन ठिकाणी ईचे 2 वेगवेगळे फॉर्म्युले यूज करूया. 1/2 1 अपॉन 3 प्लस 3चा स्क्वेअर ई रेस टू पॉवर 3x. डीच्या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट पुट केला. -1/2 ई बाहेर आला, डी रिप्लेस झाला, डी -3 प्लस 3 होल स्क्वेअर इंटू 1. इथे जो आहे तो -3 प्लस 3 निघून गेला. इथे राहिला आपला जो 1/2 3 प्लस 3 9 3 प्लस 3 6 6 स्क्वेअर 36. सो 1/36 ई रेस टू पॉवर 3x -1/2 ई रेस टू पॉवर -3x 1/d स्क्वेअर इंटू 1. सो आपण YP लिहू शकतो 1/72 ई रेस टू दी पॉवर 3x मायनस 1चा पहिला इंटिग्रल x, दुसरा इंटिग्रल x²/2 x²/2 x²/4 म्हणजे हा झाला -1/4 x² ई रेस टू दी पॉवर -3x. या फॉर्ममध्ये YP. आणि जनरल सोल्युशन तर तुम्हाला माहिती आहे y इज इक्वल टू YC प्लस YP. जनरल सोल्युशन तुम्ही करू शकता YC आणि YPची सम करून. एकाच ट्रॅकवरचे क्वेश्चन आहे, जस्ट फॉर्म्युले चेंज झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत पहा. आता हा आहे कॉसचा फॉर्म्युला. आता इथे कॉस एच एक्स नाही, कॉसचा आहे. कॉसमध्ये डी स्क्वेअर रिप्लेस करतो आपण -10a². चला याचं सोल्युशन काढू आता व्यवस्थित. सोल्युशनमध्ये गिव्हन आहे d raised to the power 4 plus 10d square plus 9
y इज इक्वल टू कॉस 2x प्लस 3. सो ऑक्झिलरी इक्वेशन आहे, ऑक्झिलरी इक्वेशन इज m रेज टू दी पॉवर 4 प्लस 10m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स मिळतील आपल्याला m स्क्वेअर प्लस 1 m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0. सो यावरून मिळेल आपल्याला m स्क्वेअर इज इक्वल टू -1 m स्क्वेअर इज इक्वल टू -9. सो इथून मिळेल m इज इक्वल टू प्लस मायनस आय आणि इथे मिळेल m इज इक्वल टू प्लस मायनस 3i. कॉम्प्लेक्स रूट, कारण मायनस म्हणजे आय स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर आय स्क्वेअर 3i. सो आपल्याला कॉम्प्लेक्स रूट मिळाले त्या क्वेश्चनमध्ये. सो याला सॉल्व करू आपण, याच्यावरून काढू आपण असं म्हणू देअरफॉर रूट्स आर कॉम्प्लेक्स. देअरफॉर CF इज, इथे CF बनेल आपला जो YC इज इक्वल टू पहिल्यासाठी e रेज टू दी पॉवर 0x C1 cos x प्लस C2 sin x प्लस e रेज टू दी पॉवर 3x e रेज टू दी पॉवर 0x C3 cos x C3 cos 3x प्लस C4 sin 3x. या फॉर्म्समध्ये कॉम्प्लेक्सच्या रूटनुसार. सो यालाच लिहू शकतो आपण YC इज इक्वल टू e रेज टू दी पॉवर 0 म्हणजे 1 झाला, सरळ सरळ C1 cos x प्लस C2 sin x प्लस C3 cos 3x प्लस C4 sin 3x. हा झाला आपला जो YC. आता फाइंड करू आपण PI. YP इज इक्वल टू 1 अपॉन d रेज टू दी पॉवर 4 प्लस 10d स्क्वेअर प्लस 9 इंटू कॉस ऑफ 2x प्लस 3. d रेज टू दी पॉवर 4 प्लस 10d स्क्वेअर प्लस 9 ला आपण फॅक्टर्समध्ये लिहू शकतो. 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 d स्क्वेअर प्लस 9 कॉस 2x प्लस 3. सो पहा, तुम्हाला कॉसचा फॉर्म्युला आठवतो का? तुमचा जो फॉर्म्युला लिहिण्याने सांगितले पेपरवर फॉर्म्युला लिहून घ्या एका साईडला, म्हणजे व्हिडिओ बघताना काम पडेल. डी स्क्वेअर रिप्लेस करायचा मायनस टाईम एक्सच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरने. एक्सचा कोएफिशियंट 2, सो डी स्क्वेअर रिप्लेस केला मायनस टाईम 2 स्क्वेअरने. इथे बनेल आपला जो 1 अपॉन, मी लिहितो पहा कसं आहे, पण मायनस टाईम 2 स्क्वेअर प्लस 1 मायनस टाईम 2 स्क्वेअर प्लस 9 कॉस 2x प्लस 3. सो हा झाला आपला जो 1 अपॉन -4 प्लस 1 आणि -4 प्लस 9 कॉस 2x प्लस 3. सो इथे YP मिळतो आपल्याला -4 प्लस 1 -3 आणि इथे मिळेल 5 -3 आणि 5 -15. सो -1/15 कॉस 2x प्लस 3 हा मिळाला आपल्याला YP. सो यावरून तुम्ही फाइंड करू शकता y इज इक्वल टू जनरल सोल्युशन YC प्लस YP. या पद्धतीने सोल्युशनला कंप्लीट करा याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. पाहता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये फक्त PI फाइंड करायचा आहे. आता इथे ओनली PI CFने फाइंड करायचा, पण इथला PI जो आहे तो इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्याला याला फॅक्टर्समध्ये नाही नेता आहेत. सो आपण चला याला सॉल्व करूया. PI YP इज इक्वल टू 1 अपॉन d raised to the power 6 minus d raised to the power 4 plus 2d cube minus 2d square plus d minus 1 into cos x. आता कॉसचा फॉर्म्युला आहे, डी स्क्वेअरचे फॅक्टर्स पाहिजे, डी स्क्वेअरमध्ये पाहिजे आपल्याला टर्म. सो आपण असं लिहू YP इज इक्वल टू 1 अपॉन d raised to the power 6 लिहिता येईल d स्क्वेअरचा क्यूब मायनस d raised to the power 4 लिहिता येईल d स्क्वेअरचा d स्क्वेअर प्लस 2d इंटू डी स्क्वेअर मायनस 2d स्क्वेअर प्लस d मायनस 1 इंटू कॉस ए. डी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जेवढे आणता आहेत तेवढे आणले. आता डी स्क्वेअर रिप्लेस करायचा मायनस टाईम 1 स्क्वेअर नाही, कारण एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. इथे लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन मायनस टाईम 1 स्क्वेअरचा क्यूब मायनस टाइम्स 1 स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2d इंटू मायनस 1चा स्क्वेअर मायनस 2 इंटू मायनस 1चा स्क्वेअर
प्लस डी मायनस 1 मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 1चा 1चा स्क्वेअर 1 मायनस 1चा क्यूब झाला मायनस 1 मायनस 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा झाला प्लस मायनस 1 मायनस 1 इंटू 2d म्हणजे मायनस 2d. इथे मिळेल आपल्याला मायनस 1 इंटू मायनस 2 म्हणजे प्लस 2 प्लस डी मायनस 1 कॉस एक्स म्हणजेच इज इक्वल टू मिळतो 1 अपॉन हा मायनस 1 मायनस 2 प्लस 2 सोबत निघून गेला आणि मायनस 2d प्लस डी मायनस डी म्हणजे हा झाला मायनस डी मायनस 1 कॉस एक्स. सो डिनॉमिनेटरमधून मायनस कॉमन काढला आपल्याला मिळाला वाय पी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन डी प्लस 1 इंटू कॉस एक्स. पण आपण डीमध्ये तर पुट नाही करू शकत आपल्याला डी स्क्वेअर लागतो. सो आपण याला रॅशनलाइज करू डी मायनस 1ने लिहिता येईल मायनस 1 अपॉन डी प्लस 1 मल्टिप्लाय डिवाइड केलं डी मायनस 1ने डी मायनस 1 अपॉन डी मायनस 1 इंटू कॉस एक्स झाला मायनस डी मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 कॉस एक्स. सो डी स्क्वेअर रिप्लेस केला तर याला लिहिता येईल मायनस डी मायनस 1 अपॉन मायनस टाईम 1 स्क्वेअर मायनस 1 कॉस एक्स खाली झाला मायनस टाईम 1 स्क्वेअर मायनस 1 मायनस 1 मायनस 2 वरचा मायनस म्हणजे प्लस 1/2 कॉस एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला डी कॉस एक्स मायनस कॉस एक्स. सो हा झाला 1/2 कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स म्हणजे लिहू शकतो आपण मायनस 1/2 साइन एक्स प्लस कॉस एक्स. दिस इज कॉल्ड वाय पी. याला म्हणतात वाय पी पाय या फॉर्म्समध्ये. ओके मायनस 1/2 साइन एक्स प्लस कॉस एक्स. तर या फॉर्ममध्ये वाय पी झाला आणि जनरल सोल्युशन तुम्हाला माहिती आहे वाय इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी या फॉर्ममध्ये. सो मागच्या क्वेश्चन या क्वेश्चनमध्ये फरक काय याच्या डिनॉमिनेटरमध्ये डीची टर्म तयार झाली होती. सो आपल्याला रॅशनलाइज करावं लागलं डी प्लस 1 होता म्हणून डी मायनस 1 कारण की डी स्क्वेअर रिप्लेस करता येतो. आता वरचा जो डी आहे तो डेरिव्हेटिव्हचा डी आहे खालचा डी इंटिग्रेशनचा डी आहे वरच्या डीला आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ पाहता. नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्जेब्रिकचा ज्यामध्ये 1 + 1 मायनसचा ब्रॅकेट बनवायचा आहे आपल्याला. गिव्हन आहे डी स्क्वेअर मायनस 1 वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ऑक्झिलरी इक्वेशन इज एम स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. सो याचे फॅक्टर बनतील एम मायनस 1 एम प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर एम इज इक्वल टू मायनस 1 कॉमा 1. एमच्या अशा व्हॅल्यू मिळाल्या मायनस 1 कॉमा 1. देअरफॉर रूट्स आर रियल अँड डिस्टिंग. रूट जे आहेत ते रियल आणि डिस्टिंग आहेत. देअरफॉर सी एफ इज वाय सी इज इक्वल टू C1 e raised to the power minus x प्लस C2 e raised to the power x. हा मिळाला आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता फाइंड करायचा पर्टिक्युलर इंटिग्रल. पी आय आहे वाय पी इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता अल्जेब्रिक फंक्शन आहे 1 + 1 मायनसचा ब्रॅकेट बनवायचा. सो डिनॉमिनेटरमधून मायनस कॉमन काढला वाय पी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 मायनस डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स. बघा आपण मायनस कॉमन काढला तो वरती लिहिला. आता या डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटला न्यूमरेटरला आणला मायनस 1 म्हणजे मायनस 1 मायनस डी स्क्वेअर रेज टू दी पॉवर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आतमध्ये मायनस पॉवरमध्ये मायनस सर्व टर्म प्लस बायनॉमियल एक्सपान्शन मायनस 1 प्लस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस सो ऑन इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स. इथे फॉर्म्युला चेंज झाला आपला मायनस 1 प्लस डी स्क्वेअर प्लस डी रेज टू दी पॉवर 4 प्लस सो ऑन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. एक्स स्क्वेअर प्लस एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस डी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस डी रेज टू दी पॉवर 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स
प्लस ऑन मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअरचा डबल डेरिव्हेटिव्ह, पहिला डेरिव्हेटिव्ह 2x, दुसरा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस एक्सचा दुसरा डेरिव्हेटिव्ह 0, कारण की आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढून राहिलो, तर एक्स स्क्वेअरचा डबल डेरिव्हेटिव्ह 2 आणि एक्सचा डबल डेरिव्हेटिव्ह 0, कारण पहिला डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट, दुसरा डेरिव्हेटिव्ह 0. पुढचे जर सेकंड डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट बनतात तर फोर्थ डेरिव्हेटिव्ह 0, सगळे पुढचे डेरिव्हेटिव्ह 0 बनतात. सो आपला जो फायनली राहिला मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2, हा आहे आपला जो वाय पी. देअरफॉर जनरल सोल्युशन y इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी, म्हणजेच y इज इक्वल टू C1 e रेज टू पॉवर मायनस एक्स प्लस C2 e रेज टू पॉवर एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2. हे झालं आपलं जनरल सोल्युशन. ओके, सो इथे आता हा शेवटच्या टाईपचा फॉर्म्युला आहे ज्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण 1 + 1 मायनसचे ब्रॅकेट तयार करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत सॉल्व करायचा म्हणजे परत CF पण काढायचा पी आर. सो कंपल्सरी प्रत्येक क्वेश्चनला आपण CF फाइंड केलेला आहे, इथेही फाइंड करू. सोल्युशनमध्ये गिव्हन आहे y डबल डॅश प्लस 4y डॅश प्लस 4y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो इक्वेशनला डी मध्ये लिहिलं तर बनेल डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इंटू वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ऑक्झिलरी इक्वेशन काढलं, ऑक्झिलरी इक्वेशन इज एम स्क्वेअर प्लस 4m प्लस 4 इज इक्वल टू 0. हा आहे एम प्लस 2चा स्क्वेअर, एम प्लस 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला लिहू शकतो आपण देअरफॉर एम इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स. सो रूट जो आहे तो रिपीट होऊन राहिला किती टाइम्स, 2 टाइम्स. देअरफॉर रूट्स आर रिअल आणि रिपीटेड, देअरफॉर CF इज वाय सी इज इक्वल टू C1 प्लस C2x ई रेज टू द पॉवर मायनस 2x. या टाईपमध्ये आपला जो YC निघाला. आता फाइंड करायचा आपल्याला PI. सो PI लिहू शकतो आपण YP इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरला 1 + 1 मायनसचा ब्रॅकेट बनवूया. 4 कॉमन काढला डिनॉमिनेटरमधून, 4 इथे राहील 1 प्लस डी स्क्वेअर प्लस 4d अपॉन 4 इंटू एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट न्यूमरेटरला गेला, इथे समोर लिहितो इथे 1/4 1 प्लस डी स्क्वेअर प्लस 4d अपॉन 4 ब्रॅकेटची पॉवर -1 एक्स स्क्वेअर. 1/4 ब्रॅकेटमध्ये 1 + 1 मायनसचा ब्रॅकेट, आतमध्ये प्लस ब्रॅकेटमध्ये पॉवरमध्ये मायनस म्हणजे अल्टरनेट 1 मायनस 1 प्लस 1 प्लस नाही सॉरी, हा होईल आपला जो डी स्क्वेअर प्लस 4d अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा सरळ सरळ ब्रॅकेट पहिले 1 प्लस एक्स टाईपमध्ये. आता पुढचा असेल आपला ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस 4d अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर. या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करू याला. 1/4 1 मायनस डी स्क्वेअर बाय 4 मायनस 4d/4 प्लस याचा स्क्वेअर बनेल डी रेज टू दी पॉवर 4 प्लस 8d क्यूब प्लस 16d स्क्वेअर अपॉन 4 प्लस 1 एक्स स्क्वेअर. आता तुमच्या लक्षात येईल एक्स स्क्वेअरचे फक्त 2 डेरिव्हेटिव्ह निघतात, पहिला 2 आणि पहिला 2 एक्स स्क्वेअरचा पहिला 2 आणि दुसरा 0. ओके, सो इथे डी स्क्वेअर सगळे डेरिव्हेटिव्ह 0 बनणार आहेत डी स्क्वेअरचे. याचा फक्त एक डेरिव्हेटिव्ह निघतो 2x, दुसरा एक डेरिव्हेटिव्ह 2x, दुसरा डेरिव्हेटिव्ह 2, पुढचे सर्व 0. सो डी स्क्वेअर निघेल, बाकीचे डेरिव्हेटिव्ह 0. लिहून घेऊ आपण याला 1/4 1 मायनस डी स्क्वेअर बाय 4 4 कॅन्सल मायनस डी प्लस 16d स्क्वेअर बाय डी 16d स्क्वेअर बाय 4 म्हणजे 4d स्क्वेअर आणि पुढचे जे प्लस 1 करून टाकतो कारण ते 0 होणार
इंटू एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला 1/4 1 मायनस डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 4 मायनस डी एक्स स्क्वेअर प्लस 4 डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस सो ऑन, म्हणजेच हा झाला 1/4 1 मायनस पहिला डेरिव्हेटिव्ह 2x दुसरा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे 2/4 मायनस 2x प्लस 4 इंटू 2 8 आणि पुढचे प्लस 0 प्लस सो ऑन, हा झाला 1/2. इथे कॉन्स्टंट लिहिता येईल आपल्याला 1/4 ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित लिहिलं तर 1 मायनस 1/2 मायनस 2x प्लस 8 प्लस 1 9 हा झाला 1/4 8 प्लस 1 9 मायनस 1/2 म्हणजे 18 मायनस 17/2 मायनस 2x, याला लिहिता येईल आपल्याला इज इक्वल टू 17/8 मायनस x/2. दिस इज yp. Therefore general solution is y is equal to yc plus yp. So y is equal to मिळेल आपल्याला याच्यामध्ये yc c1 plus c2x e raised to the power minus 2x plus 17/8 minus x/2. This is our general solution. So आपल्याला ज्यावेळेस अल्जेब्रिक टर्म मिळते त्यावेळेस आपण काय करतो 1 + 1 - चा ब्रॅकेट करतो, डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट न्यूमरेटरला शिफ्ट झाला, त्याच्यानंतर आपण त्याचं बायनॉमियल एक्सपान्शन घेतलं आणि सोल्युशन कंप्लीट केलं. सो नेक्स्ट टाईप आहे आता होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स. आतापर्यंत आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पाहिले, आता आहेत होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. खूप जास्त फरक नाही आहे पण थोडाफार फरक आहे. जसं अगोदर इथे जे इक्वेशन होतं आपला जो ते या टाईपचं होतं d⁻n a1 d⁻n-1 प्लस सो ऑन प्लस an इंटू y इज इक्वल टू v ऑफ x या फॉर्ममध्ये. आता इथे थोडा चेंज दिसेल तुम्हाला पहा, जेवढ्या पॉवरचा d आहे तेवढ्या पॉवरचा x आहे. इथे पण d⁻n-1 x⁻n-1 इथे xd. सो जेवढ्या पॉवरचा d असेल तेवढ्याच पॉवरचा इथे x पण असेल. या एक्झाम्पलला सोडवण्याची ही सिंपल मेथड आहे. आपण काय करणार की एक्सची व्हॅल्यू e⁻t पुट करणार, म्हणजेच लॉग एक्सची व्हॅल्यू t मिळते. आपण दोन्ही साईडचा लॉग घेतला तर त्यानंतर xd ची व्हॅल्यू d' x² d² d'-1 x³ d³ d'-1 d'-2 या मेथडने त्याला सॉल्व करणार. ह्या खालच्या टाईपच्या इक्वेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी ax प्लस बी आहे. सो ax प्लस बीची व्हॅल्यू पुट करायची ad' ax प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू a² d'-1 अँड सो ऑन. सो एवढाच चेंज आहे. हे जुन्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये कन्वर्ट होतात आणि आपण त्याच्यावरून त्याचं सोल्युशन्स फाइंड करू शकतो. सो हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे आपल्याला. म्हणजे आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना जी तुम्ही फॉर्म्युल्याची लिस्ट करसाल त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले लिहून घ्या आणि त्याच्यानुसार CFचे फॉर्म्युले, PIचे फॉर्म्युले आणि आता हे होमोजिनियस इक्वेशनचे फॉर्म्युले एक्झाम्पल लिहून सॉल्व करू. पहा आपला जो एक्झाम्पल आहे याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सोल्युशनमध्ये. याला आपण डीच्या पॉवरमध्ये लिहिलं तर असं म्हणेल x³ d³ प्लस 2x² d² प्लस 2 इंटू y इज इक्वल टू 10 x प्लस 1/x. नाउ दिस इज होमोजिनियस. पा जेवढ्या पॉवरचा d तेवढ्या पॉवरचा आपला जो इथे जो येतो x आहे. आपण म्हणू शकतो दिस इज होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हे आहे होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सो आपण पुट करू x इज इक्वल टू e⁻t. यावरून मिळेल आपल्याला लॉग x इज इक्वल टू t. दोन्ही साईडचा लॉग घेतला तर लॉग ईची व्हॅल्यू 1 झाली, t मिळाला आपल्याला इथे. त्यानंतर पुट करायचं आपल्याला xd इज इक्वल टू d' x² d² इज इक्वल टू d' इंटू d'-1 x³ d³ हा मिळेल आपल्याला d' d'-1 d'-2. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण याच्यामध्ये. इक्वेशन बनेल आपला जो d' d'-1 d'-2 त्याच्या पुढे प्लस 2 d' d'-1 प्लस 2 इंटू y इज इक्वल टू 10
ई रेस टू दी पॉवर टी प्लस 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर टी या फॉर्म्समध्ये. डी डॅशने मल्टिप्लाय केलं तर इथे बनेल आपला जो डी डॅश स्क्वेअर मायनस डी डॅश मल्टिप्लाइड बाय डी डॅश मायनस 2 प्लस 2 डी डॅश स्क्वेअर मायनस 2 डी डॅश प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू 10 ई रेस टू पॉवर टी प्लस ई रेस टू पॉवर मायनस टी. सो राईट साईड तरी आपला ईचा फॉर्म्युला तयार झाला. आणखी सिम्प्लिफाय करूया. 2 ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन केले तरी ते बनेल डी डॅश क्यूब मायनस 2 डी डॅश स्क्वेअर मायनस डी डॅश स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2 डी डॅश प्लस 2 डी डॅश स्क्वेअर मायनस 2 डी डॅश प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू 10 ई रेस टू पॉवर टी प्लस ई रेस टू दी पॉवर मायनस टी. या फॉर्ममध्ये आपला जो इक्वेशन जे आहे ते तयार झाला आता इथे. सो याच्यामध्ये जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करूया. पण 2 डी डॅश स्क्वेअर प्लस 2 डी डॅश स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल 2 डी डॅश कॅन्सल. राहिलेल्या टर्म्स लिहिल्या डी डॅश क्यूब मायनस डी डॅश स्क्वेअर प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू 10 ई रेस टू दी पॉवर टी प्लस ई रेस टू दी पॉवर मायनस टी. या फॉर्ममध्ये इक्वेशन आलं. आता आपल्याला परत अगोदर जशी आपण सॉल्व करतो तशी आपण काय करतो, पहिले ऑक्झिलरी इक्वेशन तयार करतो, त्याहून एमच्या व्हॅल्यूज फाइंड करतो आणि त्याच्याहून पुढे जे सोल्युशन आहे ते सोल्युशनला आपण कंटिन्यू करतो. सो इथे आपण सोल्युशनला कंटिन्यू करू. आता याच्यामध्ये मागच्याच मेथडवरून आपल्याला याचे सोल्युशन जे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत आता याच्यामध्ये. ओके, सो इथे घेऊ शकतो आपण इथलं टर्म पाहू द्या एकदा फक्त -2 डी डॅश ओके प्लस 2. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन इज, याचं ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल आपल्याला आता एम क्यूब मायनस एम स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये. यामध्ये एखादी व्हॅल्यू पुट केली तर सोल्युशन 0 मिळू शकतं का आपल्याला चेक करता येतं. त्याच्यानुसार आपण सोल्युशन काढू शकतो या याच्यामध्ये. अदरवाईज आपण याच्यावरून सोल्युशन डायरेक्ट पण काढता येईल. 1 पुट केला तर 1 क्यूब मायनस 1 1 मायनस 1 प्लस 2. ओके, सो याच्यावरून कन्व्हर्शन ओके. आपण जर एमची व्हॅल्यू -1 पुट केली तर -1चा क्यूब -1 -1चा स्क्वेअर 1 -1 -1 -1 -2 प्लस 2 सोबत कॅन्सल. सो याचा एक रूट जो आहे तो मिळतो आपल्याला m+1. m इज इक्वल टू -1 म्हणजे m+1. दुसऱ्या रूटसाठी आपल्याला याला डिवाइड करावं लागेल सिंथेटिक डिव्हिजनने. तुम्हाला मी लास्ट टाईमला सिंथेटिक डिव्हिजन दाखवली होती. चला एकदा रफमध्ये आपण सिंथेटिक डिव्हिजन पाहू. एम क्यूबचा कोएफिशियंट 1, एम स्क्वेअरचा कोएफिशियंट -1, त्यानंतर कॉन्स्टंट एमचा कोएफिशियंट अवेलेबल नाही म्हणून 0, कॉन्स्टंट 2. याला डिवाइड करेल आता -1 m+1 म्हणजे m इज इक्वल टू -1. हा खाली आला 1 -1 इंटू 1 -1 -1 -1 -2 -1 इंटू -2 2 0 प्लस 2 2 2 इंटू -1 2 -2 प्लस 2 0. सो इथे मिळाला +2 -2m m स्क्वेअर. सो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं m+2 इंटू m स्क्वेअर -2m प्लस 2 इज इक्वल टू 0. आता m-2m प्लस 2 याला आपल्याला फॉर्म्युलानुसार सॉल्व करावं लागेल. एक तर मिळेल आपल्याला m+1 इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू मायनस टाइम्स -2 प्लस मायनस √b स्क्वेअर म्हणजे -2चा स्क्वेअर 4 -2ac 2 इंटू 2 4 अपॉन 2 इंटू 2 8 अपॉन ट्वाइस a म्हणजेच हा झाला इज इक्वल m इज इक्वल टू -1 आणि दुसरा मिळेल m इज इक्वल टू 2 प्लस मायनस √-4 अपॉन 2 म्हणजेच 2 प्लस मायनस I2 अपॉन 2 2 2 कॅन्सल. सो m इज इक्वल टू मिळतो -1 आणि दुसरा मिळतो 1 प्लस मायनस I. या टाईपमध्ये मिळेल आपला जो 1 प्लस मायनस I. सो आपला जो रूट आले रिअल आणि कॉम्प्लेक्सचं कॉम्बिनेशन. सो याच्यावरून आपण CF फाइंड करू. CF इज YC इज इक्वल टू C1 ई रेस टू पॉवर -t, कारण क्वेश्चन जो आहे तो आता टीमध्ये कन्वर्ट झालेला आहे, प्लस कॉम्प्लेक्ससाठी कॉम्प्लेक्सचा रिअल पार्ट 1 आहे म्हणजेच याला म्हणता येईल आपल्याला ई रेस टू दी पॉवर t ब्रॅकेटमध्ये
C1 कॉस, राईट साईडला मिळाला आपल्याला 1, C1 कॉस टी, इथे मिळेल आपला जो C1 कॉस टी प्लस C2 साइन टी. याला आपण परत एक्समध्ये पण इथेच कन्वर्ट करून घेऊ. सो YC इज इक्वल टू C1 e रेस टू दी पॉवर टी, म्हणजे एक्स होता. सो e रेस टू दी पॉवर मायनस टी म्हणजे 1/x, म्हणजे झाला C1 इंटू 1/x प्लस एक्स. C1 कॉस टी म्हणजे लॉग एक्स, C1 कॉस ऑफ लॉग एक्स प्लस C2 साइन ऑफ लॉग एक्स. हा आहे आपला YC. PI फाइंड केला. YP इज इक्वल टू 1 आपला जो तयार झालेला आहे डी डॅश क्यूब मायनस डी डॅश स्क्वेअर प्लस 2, डी डॅश क्यूब मायनस डी डॅश स्क्वेअर प्लस 2 10 e रेस टू द पॉवर टी प्लस e रेस टू द पॉवर मायनस टी, e रेस टू द पॉवर टी प्लस e रेस टू द पॉवर मायनस टी. सो इथे दोन डिफरंट फॅक्टर्स आहे. आपण जर 1 पुट केला तर पहा काय बनेल, 1 मायनस 1 निघून जाईल, इथे राहील 2, म्हणजे डायरेक्ट पुट करू शकतो. पण जर -1 पुट केला तर -1चा क्यूब -1 -1 2 प्लस 2 सोबत 0 होईल. सो दुसऱ्याला आपल्याला इंटू 1 वाला फॉर्म्युला वापरावा लागेल. याचे फॅक्टर्स पाडू शकतो आपण. 1 डी डॅश क्यूब मायनस डी डॅश स्क्वेअर हे पाहिजे, एमचे फॅक्टर m+1 m स्क्वेअर मायनस 2m+2 याला लिहू आपण. डी डॅश याचे फॅक्टर्स होतात आपला जो डी डॅश प्लस 1 आणि पुढचा होईल डी डॅश स्क्वेअर मायनस 2 डी डॅश प्लस 2 10 e रेस टू दी पॉवर टी प्लस 10 e रेस टू दी पॉवर मायनस टी. 10ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही सेपरेट केले. 1 डी डॅश प्लस 1 डी डॅश स्क्वेअर मायनस 2 डी डॅश प्लस 2 10 e रेस टू दी पॉवर टी प्लस सेम 1 डी डॅश प्लस 1 डी डॅश स्क्वेअर मायनस 2 डी डॅश प्लस 2 10 e रेस टू दी पॉवर मायनस टी. व्हॅल्यू पुट केला तर इथे होईल इज इक्वल टू 1 ईचा 10चा टीचा कोएफिशियंट 1 पुट केला तर 1/1 प्लस 1, इथे 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2 प्लस 2 10 e रेस टू दी पॉवर टी. इथे पुढच्या याच्यामध्ये प्लस. आता पहिल्या याच्यामध्ये जर -1 टाकला 0 होतो, पण दुसऱ्यामध्ये होत नाही, कारण हा होईल -1चा स्क्वेअर 1 -2 इंटू -1 प्लस 2 प्लस 2 1 प्लस 2 प्लस 2 डी डॅश प्लस 1 1 प्लस 2 प्लस 2 10 e रेस टू द पॉवर मायनस टी या फॉर्ममध्ये. सो इथे तयार झाला आपला जो आता 1/2 इंटू हा -2 प्लस 2 केला. सो इथे मी येतो आपला जो पहा, इथे मिळेल 1 मिनटं इरेज करतो याला. इथे मिळेल 1/2 10 e रेस टू दी पॉवर टी प्लस 1/5 इंटू 10 1/d डॅश प्लस 1 e रेस टू दी पॉवर मायनस टी या फॉर्म्समध्ये. इथे 5चा भाग गेला. सो इथे मिळेल आपल्याला 5 e रेस टू दी पॉवर टी प्लस 2. आता इथे परत आपण याने मल्टिप्लाय करू 1 e रेस टू दी पॉवर मायनस टी बाहेर आला. डी डॅश रिप्लेस झाला डी डॅश -1 प्लस 1, इथे राहिला 1 म्हणजेच 5 e रेस टू दी पॉवर टी प्लस 2 e रेस टू दी पॉवर मायनस टी 1/d डॅश इंटू 1/d डॅश 1चं इंटिग्रेशन टी म्हणजेच YP इज इक्वल टू 5 e रेस टू दी पॉवर टी प्लस 2 e रेस टू दी पॉवर मायनस टी इंटू टी. सो व्हॅल्यू पुट केलं तर हा बनेल YP इज इक्वल टू 5x प्लस 2x रेस टू दी पॉवर -1 इंटू लॉग एक्स. म्हणजेच YP इज इक्वल टू मिळाला 5x प्लस 2/x लॉग एक्स. आणि जनरल सोल्युशन माहीत तुम्हाला y इज इक्वल टू YC प्लस YP. ओके. सो होमोजिनियस इक्वेशनमध्ये सुरुवातीचे सबस्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे. x इज इक्वल टू e रेस टू दी पॉवर टी एक्स डी डी डॅश एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर डी डॅश -1 या फॉर्ममध्ये सबस्टिट्यूशन करून मागच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो क्वेश्चन, आणि मग आपण त्याचे रेग्युलर सोल्युशन काढू शकतो. पण सोल्युशन मिळेल टीमध्ये, कन्वर्शन करावं लागेल त्याचं एक्समध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके. चला परत एक क्वेश्चन आहे, यालाही सॉल्व करू. होमोजिनियस क्वेश्चन आहे, गिवन आहे
एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर मायनस एक्स डी प्लस 4 वाय इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स. आता इथं ऑब्झर्व करा, जेवढ्या पॉवरचा डी आहे तेवढ्या पॉवरचा एक्स आहे. दिस इज होमोजेनियस LDE. Put x is equal to e raised to the power t, t is equal to log x, xd is equal to d dash, x square d square is equal to d dash into d dash minus 1. या फॉर्ममध्ये व्हॅल्यू पुट केला तर इथे बनेल आपला जो d dash minus 1 minus d dash plus 4 into y is equal to cos of t. log x म्हणजे t झाला. सिम्प्लिफाय केलं तर d dash square minus d dash plus 4 into y is equal to cos t. डिफरेंशियल इक्वेशन मिळतं d dash square minus 2d dash plus 4 into y इज इक्वल टू राहतो आपला जो कॉस टी ह्या फॉर्ममध्ये. सो चला याचं ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल. आता हे आपल्या फॉर्ममध्ये आलं. ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 4 इज इक्वल टू 0. ह्याचे ओरल रूट निघणार नाहीत आपल्याला, ह्याचे रूट फाईंड करावं लागेल आपल्याला. सो एम इज इक्वल टू मायनस टाइम्स मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट मायनस 2चा स्क्वेअर 4 मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 4 इंटू 4 अपॉन ट्वाईस ए म्हणजे 2 इंटू 1 म्हणजे झाला मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट 4 मायनस 16 अपॉन 2. एम इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 2 प्लस मायनस अंडर रूट मायनस 12 अपॉन 2 म्हणजे झालं 2 प्लस मायनस 12 कसं लिहिता येईल 4 इंटू 3 आणि मायनस म्हणजे आय स्क्वेअर. सो 2i बाहेर आला इंटू रूट 3 अपॉन 2 कॅन्सल झाला. सो एम इज इक्वल टू मिळाला आपल्याला 1 प्लस मायनस आय रूट 3. सो रूट्स आर कॉम्प्लेक्स. देअरफॉर CF इज बाय सी इज इक्वल टू. आता हा इक्वेशन जे टी मध्ये असल्याने आपण लिहू शकतो ई रेस टू पॉवर टी C1 कॉस रूट 3t प्लस C2 साइन रूट 3t. टीला कन्वर्ट केलं एक्समध्ये तर हा बनेल YC इज इक्वल टू एक्स C1 कॉस ऑफ टी म्हणजे लॉग एक्स रूट 3 लॉग एक्स प्लस C2 साइन रूट 3 लॉग एक्स. हा झाला आपला जो आता YC. आता फाइंड करायचा आपल्याला YP. सो आपण म्हणू YP इज इक्वल्स टू मिळतोय आपला जो 1 अपॉन d dash स्क्वेअर मायनस 2d dash प्लस 4 कॉस टी. d dash स्क्वेअर रिप्लेस केला मायनस टाइम 1 स्क्वेअरने टीचा कोएफिशियंट 1 असल्याने 1 अपॉन मायनस 1 स्क्वेअर मायनस 2d dash प्लस 4 कॉस टी म्हणजेच हा तयार झाला 1 अपॉन 4 मायनस 1 3 मायनस 2d dash कॉस टी. याला रॅशनलाइज करावं लागेल आपल्याला. YP is equal to 1 upon 3 minus 2d dash into 3 plus 2d dash upon 3 plus 2d dash cos t is equal to 3 plus 2d dash into cos t upon a square minus b square 9 minus 16 d dash square cos t. सो cos t ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 3 cos t प्लस 2 d dash cos t अपॉन डिनॉमिनेटर झाला आता d dash स्क्वेअर रिप्लेस केला तर 9 मायनस 16 इंटू मायनस टाइम 1 स्क्वेअर. हा होईल आपला जो 3 cos t मायनस 2 sin t अपॉन 9 मायनस 16 मायनस into minus 1 plus 16 9 plus 16 25. so this is 9 plus 16. ओके. इथे मिस्टेक केली आपण. इथे 2 स्क्वेअर 4 पाहिजे आपला जो. इथे बनेल आपला जो 4, इथेही बनेल आपला जो 4.
सो हा झाला 9 + 4 मीन्स 13. नाउ दिस इज YP 13. सो दिस इज YP. रायटिंगमध्ये आपण त्याला 4चा स्क्वेअर लिहिला गेला, ॲक्च्युली 16, तो 2चा स्क्वेअर आहे 4. म्हणजेच आपण जनरल सोल्युशन कसं घेऊ शकतो, याला टीला कन्वर्ट केलं तर YP इज इक्वल टू 3 cos of log x minus 2 sin of log x अपॉन 13. आणि सर्वात शेवटी y इज इक्वल टू करायचा YC प्लस YP. सो या पद्धतीने आपण हे सोल्युशन काढू शकतो. मागचे दोन्ही जे आहेत ते होमोजिनियसचे क्वेश्चन्स आहेत आणि इझी मेथडने निघतात. ओके, नाउ लुक ॲट दिस. हे पण होमोजिनियस आहे, फक्त एक्सच्या ठिकाणी x प्लस ए आलेला आहे. लास्ट क्वेश्चन आहे हा आता या युनिटचा. याला सॉल्व करू आपण. याला लिहू शकतो डी मध्ये x प्लस एचा स्क्वेअर डी स्क्वेअर मायनस 4x प्लस ए इंटू डी प्लस 6 y इज इक्वल टू x. पुट करूया. x प्लस ए इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर टी, म्हणजेच x इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर टी मायनस ए. यावरून आपण इथे x प्लस ए इंटू डी म्हणजे डी डॅश, x प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर म्हणजे झाला डी डॅश मायनस 1. ब्रॅकेटमध्ये इथेच मल्टिप्लाय करून घेतलं तर डी डॅश स्क्वेअर मायनस डी डॅश. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या इथे बनेल आपला जो डी डॅश स्क्वेअर मायनस डी डॅश मायनस 4 डी डॅश प्लस 6 इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर टी मायनस ए. दोन डिफरंट टाईपचे फंक्शन बनत आहेत. सो इथे तयार झाला डी डॅश स्क्वेअर मायनस 5 डी डॅश प्लस 6 इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर टी मायनस ए. ऑक्झिलरी इक्वेशन बनेल. इथे ऑक्झिलरी इक्वेशन लिहिता येईल एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 6 इज इक्वल टू 0. -2 -3 m minus 2 m minus 3 is equal to 0. So root middle m is equal to 2 comma 3. So roots are real and distinct. CF is YC is equal to C1 e raised to the power 2t plus C2 e raised to the power 3t. ठीक आहे, टीला कन्वर्ट केलं x मध्ये तर हा बनेल YC is equal to C1 x square plus C2 x cube. This is YC. आता काढू आपण याच्यावरून YP. YP is equal to 1 upon d dash square minus 5 d dash plus 6 into e raised to the power t minus a. या फॉर्म्समध्ये ह्याला आपण ई रेस टू पॉवर टी पुट केला तर 1 मायनस 5 प्लस 6 0 बनत नाही, म्हणून ई रेस टू पॉवर टीचा डायरेक्ट पुट करू. 1 अपॉन 1 मायनस 5 प्लस 6 ई रेस टू दी पॉवर टी मायनस 1 अपॉन डी डॅश स्क्वेअर मायनस 5 डी डॅश प्लस 6 इंटू ए. इथे झाला 6 मायनस 5 1 1 प्लस 1 2 म्हणजे झाला 1/2 ई रेस टू पॉवर टी मायनस. आता इथे आपल्याला अपॉन 1 प्लस 1 मायनसचा ब्रॅकेट बनवायचा आहे. 6 कॉमन काढला. 1 प्लस डी डॅश स्क्वेअर मायनस 5 डी डॅश अपॉन 6 इंटू ए. ब्रॅकेट वरती नेला. 1/2 ई रेस टू दी पॉवर टी मायनस 1/6 ब्रॅकेट 1 प्लस डी डॅश स्क्वेअर मायनस 5 डी डॅश अपॉन 6 ब्रॅकेटची पॉवर मायनस 1 इंटू ए. ब्रॅकेटचं एक्सपान्शन घेऊ. 1/2 ई रेस टू दी पॉवर टी 1/2 ई रेस टू दी पॉवर टी. पुढचा आहे मायनस 1/6 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस डी डॅश स्क्वेअर मायनस 5 डी डॅश अपॉन 6 प्लस सो ऑन मल्टिप्लाइड बाय ए. आता एचे किती डेरिव्हेटिव्ह काढले 0. पहिला 0 दुसरा 0. सो सगळे डेरिव्हेटिव्ह 0, फक्त ए इंटू 1 म्हणजे ए राहील, म्हणजेच मायनस a/6. सो YP इज इक्वल टू राहील 1/2 ई रेस टू दी पॉवर टी मायनस a/6. ईला जर परत कन्वर्ट केला तर YP इज इक्वल टू मिळेल x प्लस a/2 मायनस a/6. या फॉर्म्समध्ये दिस इज YP. Therefore general solution is y is equal to yc plus yp. Therefore y is equal to yc मिळालेलं आहे आपल्याला C1 x square plus C2 x cube
C1 x square plus C2 x cube plus x plus a by 2 minus a by 6. सो दिस इज इट. हे होतं आपलं युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 इझी आहे, ओरल बनतं. सगळ्यात पहिले आपण ऑक्झिलरी इक्वेशन काढतो, त्याच्यावर एमच्या व्हॅल्यू फाइंड करतो, त्याच्यावर आपण सी एफ काढतो. 5 टाईमच्या एमच्या व्हॅल्यूज आहे रिअल डिस्टिंक्ट, रिअल रिपीटेड, सर्ड्स, कॉम्प्लेक्स डिस्टिंक्ट, कॉम्प्लेक्स रिपीटेड. 5 टाईपच्या फॉर्म्युलाहून सी एफचे 5 फॉर्म्युले बनतात. नंतर आपण पी आयचे फॉर्म्युले पाहिले. जनरली यूजमध्ये आला ई रेस टू पॉवर एक्सचा, ई रेस टू पॉवर एक्स म्हणजे ई रेस टू पॉवर एक्स, ई रेस टू पॉवर एक्स इंटू क्यू ऑफ एक्स. त्यानंतर कॉस टी साईन कॉस ए एक्स साईन ए एक्सचा, त्याच्यानंतर एक्स रेस टू पॉवर एमचा. सो एवढेच फॉर्म्युले ऑल ओव्हर टोटल 10 फॉर्म्युल्यांवर पूर्ण युनिट आहे. याचे 10 मार्क्स मिळतात, एकही मार्क्स जात नाही. तुम्ही व्यवस्थितपणे जर प्रॅक्टिस केले क्वेश्चनचे 2-3 वेळा व्हिडिओला पहा, क्वेश्चनला लिहून घ्या, याचे सोल्युशन्स मिळतात आणि जमतात, पूर्ण 10 मार्क्स मिळतात. सो हे होतं आपलं युनिट नंबर 3. इझी युनिट आहे. सो पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्यासोबत असाल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढचेही सिलेबसचे व्हिडिओज मी लवकर तुमच्यासमोर घेऊन येईल. असंच तुमचं प्रेम राहू द्या माझ्यासोबत. आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सोबत. थँक्यू.